जय जय रघुवीर समर्थ. आता मागचा रविवार झाला नाहीये, पण आपण तुकारामांचे अभंग बघतोय. मला याचं राहून राहून या चमत्काराचं आश्चर्य वाटतं, योगायोगाचं, की मी मी अजिबात एका क्रमानं ठरवून कुठल्या क्रमानं घेतलेले नाही आहेत. गाथेमधलेच आवडलेले अभंग गाथेतल्या क्रमानंच घेतोय मी, बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलंय. पण ते गाथेतले अभंग वाचायला लागलो एकदा मी, निवडलेलेच माझ्या वहीमधले, की मला त्यामध्ये ताबडतोब एक सरळ म्हणजे एका अभंगानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, असं मला क्रम आपोआप भेटतो, मला मिळतो. आणि त्याची फार मला मजा वाटते, की तुकाराम विनाकारण निवडायचं काही कारणच नाही, असं असा असा आनंद होतो. आपण आता तुकारामांचे अं, चार अभंग तरी बघूया आपण आज. हा बघा, आता हा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल असे म्हणणारे आमचे नामदेव आहेत, त्यांचेच शिष्य आहेत तुकाराम हे. त्यामुळं सोयरा दुसरा कोणी नाहीच, फक्त विठ्ठल. याचा भाव खरं तुकारामांनी स्वतःच्या कशा भाषेत व्यक्त केलाय बघा. तुझं विणा मज कोण हो सोयरे, तुझ्यापेक्षा मला सोयर कोण. आणि हीच भक्तीतली परमोच्च अवस्था आहे. म्हणजे सोयरा फक्त विठ्ठल, आणि आपले खरे संसारातले सोयरे आणि विषय हे महत्वाचे सोयरे, शरीर हे सगळ्यात मोठं सोयर आपलं, बाकी काही नाही. त्याच्या नादानं येणारे पती पत्नी कुटुंब हे सगळे त्याच्या नादा येणार नाही. हे देह मी असं म्हणाल्यामुळं देह हा सोयरा म्हणून त्याला कवटाळून बसलेला असतो. तर तुझं विणा माझं कोणा हो सोयरे, आणि क दुसरे पांडुरंगे, तुझ्यापेक्षा मला सोयरं कोण नाही. ही अवस्थेला ते पोचले जातात तुकाराम. लागलीसे आस, पहा तुझे वास, तुझी वाट बघतोय, आणि तुझीच फक्त इच्छा आहे मला, बाकी कशाची नाही. रात्री व दिवस लेखी बोटी, मी बोटावर असं मोजतोय, केव्हा भेट होणार, केव्हा भेट होणार, केव्हा भेट होणार. अशी माझी आता अवस्था झाली. काम गोड मज न लगे हा धंदा, धंदा चालू आहे, व्यवसाय चालू आहे, सोडलेला नाहीये. हे हे फार मोठं लक्षण आहे. कुठे दऱ्या कपारीत जाऊन बसले नाहीत, कुठे बनारसला जाऊन बसले नाहीत, कुठे हिमालयात जाऊन बसले, 24 वर्ष गायबच होते संसारात, असं काही नाही. ती तिथंच आहेत. बायकोच्या शिव्या खातायत, पाटलाचा क्रोध सहन करतायत, सगळे कर्ज माफ केले, परत स्वतः कर्ज केले, सगळा त्रास भोगून सुद्धा जास्तीत जास्त काय आहे, दिवसभर त्या डोंगरात भंडाऱ्याच्या जाऊन बसतात आणि संध्याकाळी शिव्या खायला घरी परत येतात. असं आहे तुकारामाचं आयुष्य. रात्री व दिवस लेखी बुडी, काम गोड मज न लगे हा धंदा, धंदा चालू आहे पण तो गोड वाटत नाही. काम चालू आहे, गोड वाटत नाही. त्याच्यात मी मन माझं त्यात रमत नाही. मी ते करतोय, पण माझं फक्त सोयर तूच आहेस, माझ्या ध्यानी मनी फक्त विठ्ठला तूच आहेस, अशी अवस्था आपल्याला वर्णन करून सांगताय. काम गोड मज न लगे हा धंदा, काम गोड लागत नाही, धंदा गोड लागत नाही. तुका म्हणे सदा हेची ध्यान, सारखा तू डोळ्यासमोर दिसतोस विठ्ठला, दुसरं मला काही राहिलेलंच नाही आता. म्हणजे काय भक्ताची अवस्था होते, भक्तीच्या परमोच्च अवस्थेला. तो संसार सोडत नाही, काम सोडत नाही, पण त्याच्यात रमत नाही, आणि सारखं कोणतीही गोष्ट करताना विठ्ठलच फक्त समोर असतो. ही भक्ताची अवस्था तुकारामांनी सांगितली. पडियंते आम्ही, हा पुढचा अभंग वाचतोय. पडियंते म्हणजे आवडते. आता मराठीतून हा शब्द गेला, पण पडियंत शब्द अगदी तुम्हाला रामदासांच्या पर्यंत दिसतो. नामदेवांच्या पासून रामदासांच्या पर्यंत मराठीमध्ये अभंग कवितेमध्ये हा पडियंत हा शब्द दिसतो. आणखीन असेच शब्द आहेत की लुप्त झालेत, पण ह्या सगळ्या संतांच्या मध्ये ते दिसतं. पडियंते म्हणजे आवडते, लाडके. पडियंते आम्ही, आम्ही तुझे लाडके. आता कसं झालंय बघा, विठ्ठलाचे आपण लाडके आहोत हे तुकारामांना कळलंय. पडियंते आम्ही तुझपाशी मागावे, जीवीचे सांगावे हितगुज. आम्ही तुझे लाडके आहोत, त्यामुळं देवा सांगू सुख दुःख, देव निवारिल भूक. आता तुझ्यापाशी सगळं तूच सोयरा आहेस, सगळं तुलाच सांगणार आता ते. पडियंते आम्ही तुझे लाडके आहोत, तुझपाशी मागावे, काय हट्ट करायचं ते तुझ्यापाशीच. जीवीचे सांगावे हितगुज, आणि आतलं काय 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 आहेत, सगळे माझे गोळ आहेत, ते मी तुलाच सांगणार. हट्ट तुझ्यापाशीच करणार, सगळी चर्चा तुझ्यापाशीच करणार. आता सोयरे दुसरं कोणी नाही ना पांडुरंगा. पाळसील लळे दिन व वत्सले, कसा विश्वास आहे बघा. दिनांना जसं पाळतात, पालन करतात, तसं सर्व दिनांचं भक्तांचं वत्सल मायेनं लळे, लळे म्हणजे लाडानं पालन करणारा अशी तू माऊली आहेस. विठ्ठले कृपाळे जननी आहे, तू फार अशी माझी प्रेमळ आई आहे, सगळे हट्ट माझी पुरवणारी तू जननी आहेस, असं तुकाराम विठ्ठलाला म्हणतात. जीव भाव तुझ्या ठेवेला पाहिजे. सगळा माझा जीव भाव आहे ना, म्हणजे मी एक जीव म्हणून स्वतंत्र आहे, तू शिव आहेस आणि मी जीव आहे.
हा माझा स्वतंत्र भाव आहे, तो मी तुझ्या पायाशीच ठेवलेला आहे. जीव भाव तुझ्या ठेविला पायी, तुची सर्वा ठाई एक आम्हा. सगळीकडे मला आता विठ्ठल दिसायला लागलेला आहे. सगळीकडे विठ्ठलच दिसतोय आणि याच्यापेक्षा अद्वैत काही वेगळं नाहीये. जीव भाव तुझ्या ठेविला पायी, माझा जीव भाव आहे तो तुझ्या पायी ठेवला, म्हणजेच मी शिवामध्ये समर्पित झालो असं म्हणल्यासारखं आहे. आणि तूची सर्वा ठाई एका. हे अद्वैताचंच आचरण आहे, ही अद्वैताचीच प्रते सगळीकडे मला. त्यामुळं माझा जीव मी जसा समर्पित केला विठ्ठलाला, तसा नावापुरताच देहात राहिलो आणि सगळीकडे मला विठ्ठल दिसायला लागला. तूची सर्वाठाई एक आम्हा, दुजियाचा संग लागो नेदी वारा. मला दुसऱ्याचा संग नको रे. आता आता विठ्ठला तू भेटलायस, माऊलीच भेटल्यासारखा भेटलायस. आता मला दुसऱ्या कशाचा म्हणजे विषयाचा कुठला संग लावून देऊ नकोस. मला आता दुसरीकडे कुठं तेवढी माझ्यावर आता कृपा कर. म्हणून पडियेन ते आम्ही तुझं पाशी मागावे. काय मागावे? आता तुझे समचरण भेटलेत, आता तिसऱ्या कुठल्या विषयाला मी लागणार नाही एवढं तू बघ. दुजियाचा संग लागो नेदी वारा, नाही जात घरा अनेकांच्या. दुसऱ्याची घरं आता झिजवायचं मला कारण नाही, पण दुसऱ्याची म्हणजे माणसांची घरं कधी झिजवत नव्हते. तुकाराम कशाला झिजवतात? पण इतर कोणाच्या मंदिरात मला जायला देऊ नकोस. मला विषयांच्या मागे जर लावू दिला नाहीस, तर मी तुझं मंदिर सोडून कशाला जाईल? त्यामुळे माझ्या माझ्या मला हे हे तू कृपा करून दुसरा कुठला नाद आता मला लागणार नाही, ह्याची काळजी तू घे. तुला मी शरण आलेलो आहे. ठावे आहे देसी मागे न ते. नाही नाही, आता बघा, नाही जात घरा अनेकांच्या, सर्व सत्ता एकी आहे तुझं पाशी. त्या आईच्या ताकदीचं जाणीव बघा कशी या लेकराला आहे. सर्व सत्ता, सगळी सत्ता तुझ्यापाशी आहे. तू म्हणेल तो माझा हट्ट पुरवणार आहेस, हे आता मला माहिती आहे. सर्व सत्ता एकी आहे तुझं पाशी. तुझ्या पाशीच फक्त सगळी सत्ता आहे. सर्व सत्ताधीश तूच आहे. या जगात जे काही घडतं, विश्वामध्ये जे काही घडतं, त्याचे सगळे सूत्र तुझ्याच हातात आहेत विठ्ठला. हे शरण आल्यानंतर झालेलं ज्ञान आहे. सर्व सत्ता एकी आहे तुझं पाशी, ठावे आहे देसी मागेन ते. मला माहिती आहे मी मागेल ते तू देणार, हे आता मला माहित आहे. म्हणून पुढे मांडलेली आळी. हट्ट, आळी म्हणजे हट्ट. हट्ट मी तू म्हणून तुझ्यासमोर हट्ट मागतोय. थिंकोनिया, आता हा एक शब्द मराठीला निघून गेला. थिंकोनिया म्हणजे रडून डोळे चोळण्याला थिंकोनिया असं म्हणतात. थिंकोनिया चोळी डोळे तुका. तिंकोनिया चोळी डोळे तुका. हे डोळे चोळत रडत रडत तुझ्याकडे हट्ट मागायला लागलाय. हा हट्ट तुका मागायला लागलाय म्हणलाय. हट्ट काय ह्या अख्ख्या अभंगात सांगितलंच नाही. तो त्यांच्यापाशीच हितगुज आहेत. ते पुढच्या अभंगामध्ये ते त्याला जातं. म्हणून मी म्हणलं हा एक अभंग झाला की तुकाराम हट्ट करतायत, डोळे चोळून चोळून देवापाशी रडून रडून. आईपाशी कसं लेकरू हट्ट करतो, त्याचं चित्र तुम्ही समोर आणा. विठोबा हे ही आई आहे आणि त्याच्या चरणापाशी जीव भाव अर्पण केलेले तुकाराम रडत बसलेले आहेत आणि हट्ट करत बसलेले आहेत. त्या हट्टाचा उच्चारच या अभंगात नाही, पण हट्ट करतोय आणि तो पुरवणार आहे. आणि मी तुझा लाडका आहे, पडियंत आहे, आणि तू हाला हट्ट पुरवणार आहे, एवढीच माझी भावना आहे. हट्ट काय आहे सांगितलंच नाहीये या अभंगामध्ये, पण बाकीच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण पुढचे अभंग बघू. पण ही अवस्था मानाची फार महत्वाची आहे. हट्ट म्हणजे दुसरा कुठला आता हट्ट मला करायला लावू नकोस, असा एक हट्ट तुकारामांनी करायला सुरुवात केली. आता आता तुझ्या पायाशी आलेलो आहे. आता माझा हा हट्ट पुरव, की मला दुसरा कुठला तरी हट्ट तुझ्यापाशी करायची आता आता इच्छा होऊ नये. माझ्या इच्छा संपव, असाच तो हट्ट असणार. पण त्याचा त्याचा सुद्धा उच्चार तुकारामांनी केलेला नाही. माझे हट्ट पुरव एवढंच म्हणलेलं आहे. आणि त्याची खात्री आहे, आई आहेस तू, मी तुझं लाडकं बाळ आहे, पुरवणारच. इथं अभंग संपलेला. आता बघा पुढचा अभंग आहे, हा कसा त्या पद्धतीचा आहे. का हो देवा काही न बोलाची गोष्टी. हे तुकारामांची भांडणं वेगळ्या पद्धतीची असतात, नामदेवासारखीच आहेत, पण थोडी तीव्र असतात भांडणं. का हो देवा काही न बोलाची गोष्टी. अहो तुमच्यासमोर बसलोय आता सगळं आणि काय बोलणार नाही, काय नाही, गप्प बसलाय तुम्ही. तुकारामांचा हा जो भाव आहे ना, हा फारच सोपा आहे. हे काही काय बोलत का नाही हे अगदी साधं आहे. समोर माणसाला पण विचारतो काय बोलत का नाही, तसंच विचारल्यासारखं. पण पुढे मी तुम्हाला त्यांचे अभंग बुडवले तेव्हाचे जे अभंग आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवेन. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, पाषाणाची खोळ घेऊन बसलास काय, असं विठ्ठलाला विचारलेलं आहे. माझे अभंग बुडवायची माझ्यावर वेळ आलेली आहे. हा खोळ शब्द तुकारामाने इतका सुरेख वापरलेला आहे. पाषाणाची खोळ घेऊन बसलास काय, हा मराठीमध्ये अमर झालेला असा 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 प्रचार आहे. म्हणजे देव देव तुम्हाला तर आता इथून पुढे मला तो अभंग वाचल्यानंतर तुम्ही वाचून दाखवायला त्याची वेळ येईल तेव्हा वाचून दाखवेन. पण मला ते तिथून पुढे दगड हा दगडच दिसेन असा झाला माझ्या आयुष्यामध्ये. एवढा हा पॉवरफुल तुकारामांनी, काय एक कवी, अध्यात्मातला कवी काय करू शकतो. पाषाणाची खोळ घेऊन बसलास काय असं विठ्ठलाला विचारतात.
म्हणजे तो पाषाण जो दिसतो आपल्याला, जो दगड वाटतो मला, तो दगड नाही, पाषाणाची खोळ घेऊन बसलेला विठ्ठल आहे, असं असं तुकारामांनी दृष्टी दिली. तो आपण नंतर बघू. इथे काय म्हणतात बघा: का हो देवा काही न बोलाची गोष्टी, का माझं हिंपुटी करी तसा. आता हिंपुटी शब्द मराठीत राहिला नाही, हा अगदी नामदेवांच्यात आहे, एकनाथांच्यात आहे. हिंपुटी म्हणजे निराश. मला निराश का हो करता तुम्ही, माझं काहीच पुरवायचं नाही, माझ्याकडे बघायचंच नाही, असं मला काय करायला लागलाय तुम्ही, हिडीस पिडीत करायला लागलाय, असं आता विठ्ठला बोल. कंठी प्राण पाहे वचनाची आस. हा, कंठी प्राण आले माझ्या, तुमचं एक वचन काय तर एक बोलाल म्हणून माझं बघायला लागलोय, बोलायला लागलोय. विठ्ठल बोलायला पाहिजे हो आपल्याशी, बाकी काही इच्छा नाही. कंठी प्राण पाहे वचनाची आस, तो दिसे उदास धरिले ऐसे. काय तुम्ही उदास होऊन बसलाय, काय बोलतच नाही आमच्या बरोबर, आम्ही सारखं तुमच्याशी बोलतोय, तुम्ही आमच्याशी काय बोलत नाही, असं म्हणणं आहे. येणे काळे बुंथी घेतलीसे खोल. बुंथी म्हणजे ही जी वरचं जे आवरण असतं, चेहऱ्यावर आवरण, जे मराठा स्त्रिया, मुसलमानांच्यातल्या स्त्रिया, खानदानी स्त्रिया जे पदर घेतात त्याला बुंथी म्हणतात. रात्र काळी घागर काळीमध्ये सुद्धा बुंथ काळी असा उल्लेख आहे पुढे नामदेवांच्या कवितेमध्ये, बुंथ काळी असं म्हणलेलं आहे. ती बुंथ म्हणजे असं वरून घ्यायचा पदर, ती बुंथ काळी असं नामदेवांनी म्हणलं. इथं तसंच म्हणलंय: येणे काळे बुंथी घेतलीसे खोल. खोल बुंथी घेऊन बसलाय, असं पांघरून बसलेला आहे, आम्हाला काय तुझा चेहरा दिसत नाही, म्हणजे कारण दिसतच नाही. विठ्ठल तो तेजस्वी विठ्ठल बघायला पाहिजे, तो बघायला मिळत नाही. का नाही विटाळ होऊ माझा, काय आमचा काय विटाळ वगैरे धरलाय का काय तुम्ही, म्हणजे असं काय ह्याच्याकडे बघायचं नाही, ह्याच्याशी बोलायचं नाही, असं असं काय तुम्ही ठरवलंय का काय? लाज वाटे मज बडविता देवाचा. तुमचं म्हणायचं आधी मगाशीच म्हणलो पडियंते आम्ही, मग मी म्हणतो अभंग कशी एकमेकाशी संबंध साधतात बघा. आम्ही तुझं लाडके म्हणून म्हणून बसलो, जगाला सांगून बसलो आम्ही विठ्ठलाचे लाडके, आता आम्हाला जगाची गरज नाही, आता ह्याच्या पायाशीच आता जीव देणार. आणि लाज वाटे माझं म्हणाविता देवाचा, तुमचं म्हणायचं आता मला लाज वाटायला लागली. न पुससी फुकाचा, तुका म्हणे फुकड एक शब्द बोलायची सुद्धा चोरी झाली तुम्हाला, आणि आम्ही तुमचे म्हणून सगळ्या जगामध्ये मिरवतो, आणि तुम्ही एक शब्द सुद्धा माझ्याशी बोलत नाही. एवढंच सांगून तुकाराम थांबतात. बरोबर, म्हणजे प्रत्येक अभंगामध्ये असं काही क्लोजर असत नाही, सगळं असत असत नाही, ते ते एक अवस्था सांगतात. आणि ती अवस्थेशी तुम्ही जेवढे तादात्म्य पावाल, जी काही अवस्था असेल, रागाची असू दे, लोभाची असू दे, प्रेमाची असू दे, बरं का, ज्ञानाची असू दे, विरक्तीची असू दे, अभंग तुकारामांचा तुम्ही एक घेतला आणि त्याच्याशी पूर्ण समरूप असे जर झाला, तर तुमच्यामध्ये एक तरी एक भक्तीचा एक तरी एक थेंब असा असा शिडकावा त्याचा झाल्यासारखा झाल्याशिवाय होणारच नाही, अशी ताकद असलेले हे आमचे संत आहेत. लाज वाटे मज म्हणाविता देवाचा. लाज म्हणजे मला लाज वाटते, आणि पुढे भक्तीतला अधिकार वाढत गेला तसं तुला लाज वाटत नाही काय, असंही विठ्ठलाला विचारलेलं आहे तुकारामांनी. नामदेवांनी तसं कधी म्हणलं नाही, तुला लाज वाटत नाही असं म्हणलं. आपल्याला अभंग मिळतोय का बघूया. लाज वाटे मज म्हणाविता देवाचा, न पुससी फुकाचा. तुका म्हणे एक शब्द काय बोलतो काय, ते का असं का तुम्ही महाग झालाय शब्दाला. आणि मग पुढचा अभंग बघा कसे जोडून येतात ते, हाच मला चमत्कार वाटतो. पुढचा अभंग बघा कशी सुरुवातच कशी होते: आम्ही मागो ऐसे नाही तुझ पाशी, जरी तो भितोसी पांडुरंगा. असा असा हा अभंग आहे. अरे तू घाबरतोयस आम्ही काहीतरी मागू म्हणून, ते जर तू घाबरतोयस ना द्यायला, ते आम्हाला नकोच आहे. आता हा हे भांडण बघा तुकारामाचं कसं आहे: आम्ही मागो ऐसे नाही तुझं पाशी, तुझ्यापाशी आम्ही मागावं असं तुझ्याकडे काय नाही आहे रे बाबा, असं म्हणताय. ते तुझ्याकडे काय द्यायचं जे काय आहे ना, ते सगळ्या विश्वातलं आम्हाला काय ते नकोच आहे, ते सगळं सोडून आलोय तुझ्यापाशी. आणि ते सगळं जे त्यातलं कशाला आम्हाला काय देणार, तो देऊन देऊन काय देणार ह्या विश्वातलं, आम्हाला ते कधीच नको आहे. आम्ही ते वमन म्हणून टाकलेलं आहे हो, संसार हा वमन म्हणून मी सोडला, उलटी केली संसाराची, बाहेर टाकला त्याला, आणि तुझ्याकडे आलो, असं सांगतात तुकाराम. आम्ही मागो ऐसे नाही तुझं पाशी, जरी तो भितोसी पांडुरंगा. तू घाबरतोयस आम्ही काहीतरी तुला मागो म्हणून, आणि तुला ते द्यायचं नाही कारण ते माझ्या प्रारब्धात नसणार, काहीतरी नसणार, तुझे काहीतरी ते किरते हिशोब असणार. मला ते नको आहेत रे बाबा, मी संसाराचे सगळे हिशोब मागे टाकून तुझ्या पायाशी आलेलो आहे, घाबरू नको, मी काय तुला अडचणीत टाकणारा मागत नाही. अशी सुरुवात आहे अभंगाची. पाहे विचारूनी आहे तुझं ठावे, आम्ही झालो नावे तुझ्या एका. अरे तुझ्या एका नामानच आम्ही तृप्त झालो, ह्याच्या पलीकडे काहीही नको आहे. तू घाबरू नको काहीतरी आम्ही मागतोय म्हणून मग बोलायचंच नाही, चेहरा झाकून घ्यायचा, असं काहीही करू नकोस. आम्ही काही तुला अडचणीत टाकणारं काहीही मागायला आलेलो नाही, तुझ्या नामामध्ये तृप्त आहोत. तू आता बोल फक्त आमच्याशी. आम्ही झालो नावे तुझ्या एका, बस तुझ्या नामामध्ये तृप्त आहोत, काहीही मागणार नाही हे सोडून. आणि आहे काय म्हणले तुझ्याकडं, वाणी आहेत, त्यामुळं हिशोब माहित आहे सगळा.
रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल. तुझ्याकडे काय ते रिद्धी आणि सिद्धी, तुझ्याकडे आहे काय दुसरं? तुझे मुख्य भांडवल वाणी आहेत. सगळा त्याग झाला तरी भाषा पक्की आहे. त्यामुळे भांडवल तुझं काय देवा? शेवटी त्या रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. अरे आमच्या भक्तीपुढे तुझ्या रुद्री आणि सिद्धीचा काय पडावं लागणार? ते आम्हाला काही नको आहे. ह्या विश्वातलं काहीही तुझ्या शक्ती नको आहे, तुझ्या ताकद नको आहे, तुझे प्रताप नको आहेत, काहीही नको आहेत. अरे आम्ही आता अशी भक्ती मिळवलेली आहे परमेश्वरा, तुझ्या नावानं आम्ही काय केलेलं आहे सांगतात. तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत. तुकाराम सदेह वैकुंठाला गेले. हे केवळ एका अभंगातल्या एका ओळीवरनं आणि एका शब्दावरनं समज पसरलेला नाही आहे. तुकारामांच्या अनेक अभंगामध्ये मी देहासकटच असं जाणार आहे वैकुंठाला, असा उच्चार आहे, अशी प्रतिज्ञा आहे आणि अशी साक्ष सुद्धा आहे. आणि म्हणून तर ते तो सबत झालेला आहे. एका एका अभंगात तर नाही आहे, एका अभंगापुरतं ते अजिबात नाही, कोणी वर्णन केल्यावर नाही. तुकाराम सरळ म्हणतात, तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत. अरे असे चालत चालतच वैकुंठात जाऊ आम्हाला, आम्ही आम्ही असं विठ्ठलाला सांगतात. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत, बैसोनी निश्चिंत सुख भोगू. वैकुंठाचं जे काही सुख असेल ना, याच्यात चालत जाऊन भोगू. तू काही काळजी करू नको, तुझ्या नामात आम्ही आहोत, त्या नामाच्या जोरावर असेच वैकुंठाला चालत जाऊ. फक्त तू दिस रे, फक्त फक्त तू बोल, असा रुसून बसू नकोस आमच्या बरोबर. अशा पद्धतीचा अतिशय प्रेमळ असा भाव यामध्ये आहे. आणि शेवटी आम्हाला काय लागणार आहे? आता हा 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 पुढचा अभंग मी म्हणतोय, मी अजिबात जुळवून आणलेलं नाही. कसे खरं जुळून आलेले आहेत बघावर. हा प्रसाद आहे खरा तुकाराम महाराजांचा. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान. मला ज्ञान सुद्धा नको आहे रे बाबा, असं म्हणतात. तुझं प्रपंचातल्या गोष्टी तर नकोच, रिद्धी सिद्धी नको, तुझं ब्रह्मज्ञान मला नको, असं म्हणतात. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप पुरे. तुझं एक सगुण रूप आहे ना, ते मला पुरेसं आहे विठ्ठला, मला तुझं ज्ञान नको, असं सांग. मात्र ते सगुण रूप माझ्यापासून छिनून घेऊ नकोस. असा सगुण रूपात सारखा असा हसताना खेळताना दिसत राहा त्या विटेवर मला तू. गोजिरे सगुण रूप पुरे, लागला उशीर पतित पावना. आता हे तुकाराम आहे. पतित पावना म्हणायचं तुला? अरे आम्ही पतित म्हणून मान्य केलं, अपराधांची राशी असं म्हणून स्वतःला मान्य केलं. आणि तुम्ही काय पतित पावना यायला? हे नामदेव गुरु आहेत बरं का अभंगातले तुकारामांचे. त्यामुळे त्या नामदेवाची भांडणं बरोबर उचलली आहेत आणि ती तीव्र केली आहेत. 300 वर्षात त्यात जरा तिखट मीठ घालून तीव्र केलेलं आहे. आणि तुकारामाबरोबर तुकाराम विठ्ठलाबरोबर अगदी नामदेवांचा तो पुत्रच आहे तो, तसेच भांडतायत. लागला उशीर पतित पावना. अरे सगळं काय आम्ही पतित आहोत मान्य केल्यानंतर पतित पावन तू आहेस, आता आम्हाला येऊन पावन करायला पाहिजे. विसरोनी वचना गेलासी. तुझं वचन काय आहे? आणि हे नामदेवांनी विठ्ठलाकडनं घेतलेलं वचन आहे. जणू काय नामदेवांनी एका कॉन्ट्रॅक्ट करार केल्यासारखी विठ्ठलाची स्थापनाच केली आहे. आम्ही पतित, तू पतित पावन. आम्हाला पतितही कळलं की तू पावन करून टाकायचं आम्हाला, एवढं आपलं आपलं आहे. आणि म्हणून अनेक जन्मांचा दाखला देऊन नामदेवांनी हा जाहीरनामा भक्तीचा बरोबर संमत करून घेतलेला आहे विठ्ठलाकडनं. त्या वचनाचा उल्लेख तुकाराम करतायत आणि म्हणतायत, विसरोनी वचना गेलासी या, जाळोनी संसार बैसलो अंगणी. असं नाहीत नामदेव म्हणत, हे तुकाराम आहेत. हे 300 वर्षानंतरचा नामदेवांचा हा अवतार आहे. हा इथं असा असं म्हणत, जाळोनी संसार, असं कधी तीव्र आमच्या नामदेव म्हणलं नाही, एकनाथांनी म्हणलं नाही. जाळोनी संसार, संसाराला जाळला मी. खरंच आहे हो. बाईल गेली मुक्त झाली, पोर गेले, आई बाप गेले, शेती गेली, वाडी गेली, गुरं गेली, काय काय तुकारामाचं जायचं काय रे? पत गेली तुकारामाची, काहीच जायचं राहिलं नाही. आणि म्हणून ते म्हणतात, जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी. तुमच्या काय मनात काय काय तुम्हाला वाटते काय? म्हटलं आम्ही सगळं संसार जाळून अंगणात बसलोय. बघा बरं, घराला आग लागलेली आहे आणि घराचा मालक शांतपणानं बाहेर एखाद्या दगडावर विठ्ठलाची वाट बघत बसलेला आहे. हे चित्र तुकाराम सांगतायत. जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसीही. काय चिडलायस का काय माझ्यावर? चिडू नको रे, असं म्हणतात. आपण रागावतात, नंतर वाटतं अरे तो रागावलाय का काय आपल्यावर. तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला, काय रागवू नको. तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला, उठी देई मला भेटी आता. उठ, मला भेट, मला मिठीत घे, एवढीच माझं म्हणणं आहे. बाकी मला काहीही नाही. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप पुरे. तर असा हा तुकारामाचा आग्रह आहे. तुकारामाची भांडणं आणि तुकारामाचे हट्ट, असा प्रवास आपला चालूच राहणार आहे. पुढच्या रविवारी परत नक्की भेटूया.
जय जय रघुवीर समर्थ.